श्री ज्ञानगिरी स्वामी महाराज ट्रस्टची मालमत्ता वाचली. प्रशासनाच्या हस्तक्षेपाने बेकायदेशीर बांधकामाला मिरज येथील धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री ज्ञानगिरी स्वामी महाराज ट्रस्ट यांच्या मालकीच्या फायनल प्लॉट क्रमांक 57 वरील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे सत्याचा विजय झाला आहे. संबंधित जागेवरील अनधिकृत बांधकाम थांबण्यात आल्याने समाज बांधवात समाधान व्यक्त होत आहे. ही जागा सन 1934 मध्ये स्वर्गीय दौलतराव खरात यांनी बक्षीसपत्राद्वारे ट्रस्टला दिली होती. त्या बक्षीसपत्रात जागेचा वापर ट्रस्टच्या मूळ उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणासाठी करता येणार नाही अशी स्पष्ट अट नमूद केली आहे. मात्र काही वादग्रस्त ट्रस्टींनी संगनमत करून अल्ताफ गुलाम हुसेन मनेर यांना भाडेकराद्वारे जागा देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल सातपुते व शिवप्रसाद सातपुते यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे अर्ज क्रमांक 7/2026 दाखल केला होता. त्यामध्ये संबंधित जागेवर कोणतेही बांधकाम करू नये असा स्पष्ट अंतरिम आदेश देण्यात आला आहे. तर देखील आदेशाचा अवमान करून बांधकाम सुरू ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. सततचा पाठपुरावा, कायदेशीर लढा आणि समाज बांधवांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षक रागिनी खडके यांनी योग्य कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मिरज गर्जना न्यूजने बातमी लावली. नंतर पोलीस व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले. या लढ्यात अनिल सातपुते, शिवप्रसाद सातपुते, सरदार सातपुते, राजू सातपुते, विनायक दबडे, श्रीकांत रायमाने, राजेंद्र पाटील आणि चर्मकार समाजातील अनेक समाज बांधवांनी मोलाचे योगदान दिले. दोषी ट्रस्टी व संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या समाजातून होत आहे. मॅडम कामगारी भत्ते करून घ्या.